नमो बुद्धाय. जय भीम. मी प्राध्यापिका ज्योती धुतमल, पंडित, दैनिक सम्राट, स्तंभलेखिका, परभणी. बऱ्याच दिवसापासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार, महिलाविषयक विचार, विद्यार्थिनीविषयक भूमिका आणि विश्वउद्धारक, महाकारुणिक, तथागत गौतम बुद्ध यांचेही महान उपदेश आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे. आजची नवतरुण पिढी अपवाद वगळता जास्त प्रमाणामध्ये आपल्याला थोड्या बहु प्रमाणात का होईना चांगली ही पिढी तेवढीच आहे, पण पुढची येणारी पिढी भरकटू नये यासाठी तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेला जो उपदेश आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले जे उपदेश आहेत आणि विविध महापुरुषांचे जे महान विचार आहेत ते ह्या नवतरुण पिढीला तारणारे हे त्यांचे विचार आहेत आणि ह्या विचारांची आपण नेहमीच आदर करावा, त्यानुसार चालण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपला भारत देश हा उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही तरुण पिढीच आपल्या भारताचा एक खूप मोठा आधारस्तंभ आहे आणि म्हणून इथं एक खूप मोठा महान उपदेश तथागत बुद्ध यांनी सांगितलेला आहे की या जगामध्ये बुद्धांनी सांगितलेलं जे पंचशील आहे, आपल्या सर्वांना पंचशील अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. त्याच्यामध्ये असलेले जे शील आहेत ते सर्व शील अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि आपल्या जीवनाला नवीन दिशा देणारे आहेत, उज्ज्वल दिशा देणारे आहेत. त्यापैकी आज जे शील आपण पाहणार आहोत ते शील आपल्या सर्वांना खूप महत्त्वाचं आहे. तरुण पिढीला भरकटण्यापासून वाचवणारं आहे. 5 शिलापैकी जे शेवटचं शील आहे ते शील आपण आज पाहणार आहोत आणि म्हणून हा माझा अल्पसा प्रयत्न आहे ते केवळ तरुण पिढी यांना मोठमोठ्या महान इतिहासकालीन महापुरुषांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि प्रत्येकाने हा जो प्रचार आहे या माध्यमातून जर केला तर त्यांच्याही कानावर उपदेश पडतील. तर इथं एक प्रसंग घडलेला आहे बुद्धाच्या काळामध्ये. तो प्रसंग इथं मला नमूद करावासा वाटतो. सुरामेरय मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदं समादयामी, हे जे शील आहे त्या शिलाविषयी आज आपण पाहणार आहोत. तर ह्याच शिलाला अनुसरून एक गोष्ट आहे. तर त्या काळामध्ये तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये हा उपदेश आलेला आहे. ह्या तरुण पिढीला खूपच मार्गदर्शक आहे. तो असा आहे की वाराणसी नगरामधील वास्तव्यात असणारा एक यशस नावाचा तरुण देखणा असतो आणि त्याच्या आईवडिलांच्याजवळ अत्यंत भरमसाठ अशी संपत्ती, विपुल संपत्ती असते, संपत्तीमान असतो, देखणा असतो, अत्यंत सर्वांचा तो आवडता असतो. त्याचं नाव असतं यशस आणि त्या यशस नावाच्या जो तरुण होता त्या तरुणाला आपल्या संपत्तीचा गर्व तर होता, पण ती संपत्ती त्याच्याकडं असल्यामुळं, त्याला चांगले संस्कार न मिळाल्यामुळं त्याला मिळालेला जो सर्व वेळ होता तो सर्व वेळ फक्त त्यानं नाच गाण्यामध्ये, मद्यपानामध्ये आणि वैभवविलासामध्ये, एक राजपुत्र जेव्हा त्या प्रकारचा विलासी नैतिक प्रकारच्या ह्या ज्या जीवनाला कंटाळून जातो,
म्हणजे आपल्याजवळ असणारी जी विपुल संपत्ती आहे, धन आहे, आणि त्याच्या बळावर त्याला ज्या सवयी आहेत, त्या सवयी म्हणजे रोज नृत्य पाहणं, मद्यपान करणं, वैभवविलासामध्ये लोळत राहणं, अशा प्रकारच्या ज्या वाईट सवयी आहेत, त्या सवयीनं तो गुरफटून गेला होता. आणि असेच त्याचे दिवस जात होते आणि असे दिवस जात जात एका दिवशी तो ह्या जीवनाला कंटाळून गेला होता. खूप खूप कंटाळा होता आणि अशा प्रकारचे विलासी जीवन आता त्याला मद्यपानाचं जीवन नकोसं वाटू लागलं. आणि म्हणून तो एका दिवशी असं झालं, कंटाळून गेला आणि त्यापेक्षा याच्यापेक्षाही जीवन जगण्याचा अजून कोणता चांगला मार्ग असेल का, ह्या शोधासाठी त्यानं आपल्या मातापित्याचे घर सोडून दिले आणि तो घर सोडून भरकटू लागला, फिरू लागला. इकडे तिकडे भटकत भटकत असताना तो एका ठिकाणी पोचतो जिथं त्याचा सगळा जो प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला होता, तो प्रश्नाचं सगळं निरसन करण्यासाठी त्याला एक मार्ग मिळाला होता. तो अशा ठिकाणी पोचला की ज्या ठिकाणी त्याला त्यापेक्षा अधिक चांगला मार्ग मिळेल. इकडे तिकडे भटकत असताना तो मोठमोठ्यानं रडतो आणि त्याला खूप थकवा येतो आणि थकवा येऊन मग तो मोठमोठ्याने स्वतःशीच बोलू लागतो, रडू लागतो, पडू लागतो आणि म्हणू लागतो की कुठे आहे मी, कुठे आहे. म्हणजे याचंही त्याला इतक्या दिवस भान नव्हतं की मी काय करतो आहे आणि मी कुठं आहे. आणि मोठमोठ्याने स्वतःशीच बोलू लागतो तो की मी कुठं आहे, मी काय करतो आहे. यातून आजपर्यंत जो मी जीवन जगलं, यातून चांगला मार्ग अजून कोणता आहे. अरे रे, काय ही माझी दुर्दशा झाली आहे, केवढे हे संकट. असं मोठमोठ्यानं तो स्वतःशी बडबडत होता, रडत होता, पडत होता. आणि असंच मग एके दिवशी आपल्या भावना व्यक्त करताना तथागत बुद्धांनी त्याला पाहिलं. त्याच्या नैराश्याचा आक्रोश तथागत बुद्ध यांनी ऐकला आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला बुद्ध म्हणाले की ये इकडं, तुला काही दुःख नाही, तुला कोणतंही संकट नाही, ये, मी तुला मार्ग दाखवतो, ये माझ्याजवळ बस. आणि अशा प्रकारे त्या तरुणाला तथागत बुद्ध आपल्याजवळ घेऊन बसतात आणि शील सदाचाराचा, पंचशीलाचा मार्ग त्याला सांगतात, शिकवतात आणि धम्माचा उपदेश त्या तरुणाला करतात. आणि हा उपदेश ऐकून त्या यशस नावाच्या तरुणाचं मन प्रसन्न होतं, त्याचं मनाचं परिवर्तन घडून येतं आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात बदलतो की त्याच्याजवळ आता धम्माचा आपणही अवलंब करावा असं त्याला वाटतं. आणि मग आईवडिलाची परवानगी घेण्यासाठी आणि भिक्खू संघामध्ये प्रवेश घेण्यासाठी तथागत बुद्धांना तो विनंती करू लागतो. आणि म्हणून तथागत बुद्धाचा जो हा पंचशिलाचा मार्ग ऐकून त्याचं मन परिवर्तन होतं आणि भिक्खू संघामध्ये येण्याची त्याची तीव्र इच्छा तथागत बुद्धांना समजते. आणि अशा प्रकारचे ऐश्व आरामाचे, मद्यपानाचे, विलास वैभवाच्या सदैव लोळत राहणारा हा यशस नावाचा राजपुत्र तरुण शेवटी बुद्धाच्या धम्माचा सहारा घेतो. आणि हा जो इथं बेतलेला जो प्रसंग आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तथागत बुद्ध एका ठिकाणी उपदेश, दारूच्या बाबतीमध्ये उपदेश देताना असंही म्हणतात की तुम शेर के सामने जाते हुए मत घबराना, तुम शेर के सामने जाते हुए मत घबराना, क्योंकि यह बहादुरी की निशानी है. तुम पर्वत शिखर से पाताल कूदते हुए मत घबराना, क्योंकि यह अग्नि परीक्षा है. तुम तलवार के सामने जाते हुए मत भयभीत होना, क्योंकि यह त्याग की निशानी है. लेकिन शराब के सामने जाते हुए ज़रूर भयभीत होना, क्योंकि यह गरीबी, लाचारी, बुराई और दुराचारी की जननी है.
आणि म्हणून अशा प्रकारचा जो तथागत बुद्धांचा उपदेश आहे या नवतरुण पिढीसाठी अतिशय कल्याणकारी आहे. त्याचा आपण निश्चितच विचार करावा, अवलंब करावा आणि सर्व तरुण पिढी ही आपल्या भारताचा एक उज्ज्वल आणि आदर्श आधारस्तंभ बनण्यासाठी पात्र ठरावीत. एवढ्याच मंगलमय कामना इथं व्यक्त करते. नमो बुद्धाय. जय भीम.